मी इतर समाजाला सांगाव की बौद्ध समाजाच्या मंडळीनं खूप प्रगती केली, त्याच्याकडे बघा. आम्ही नेहमी लोकांना सांगतो, तुम्ही जर मित्तू बाबाचे का कोणता बाबाचे भक्त जर बनले तर आम्ही कोणाकडे पाहायला लावा. बाबासाहेब आंबेडकर बोलले ना, अरे अशिक्षित लोकांपासून मला धोका नाही बसला, सुशिक्षित लोकांनीच माझा घात केला. मैं हाथ मसल कर रह गया, वो मेरे सर पे हाथ घुमा कर चला गया. आणि ज्या ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरला धोका दिला सडूनच नेला. म्हणून बाबा विनंती आहे, तुकडोजी महाराजांनी भजन लिहिलं सदैवर की सोन्या चांदीचा मंडळी टाळ्या वाजवा. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. सोन्याचा देवाशान भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही. न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक. जमलो हे खालच्या हे कार्यक्रम आज तो आहे घर घर संविधान. हॅलो जमलं, साऊंड जोरदार आहे. महाराज बदमाश आहे, पुरा देश महाराज लोकांनीच खाल्ला. आणि आजचा विशेष म्हणजे बाबा 14चा सत्याग्रह. चिंगारी पेटे त्याला आग म्हणतात. अरे चिंगारी पेटे त्याला आग म्हणतात, भजनातल्या चालीला राग म्हणतात, जंगलातील सर्वात जास्त टिकणाऱ्या झाडांना साग म्हणतात. पण प्रत्येकाले पाणी पिण्याचा अधिकार आहे. तो अधिकार आम्हा तुम्हाला बहाल करून देणारे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बाबू 14चा वाजू नका ना, तुम्ही उच्च लोक की उंची पसरा, आम्ही खेड्यातले आहोत. काही काही लोक पाहतो ना, म्हणून बाबासाहेब आंबेडकर घर घर संविधान की सच्चे सेवक बनेंगे जब हम, देकर संविधान कहलाए, घर में आबादी देकर संविधान. घराघरापर्यंत संविधान तुमच्या डोक्यावर बसल्यापेक्षा डोक्यात उतरणं महत्वाचं आहे. याच्यासाठी बाबू घर घर संविधानाची गरज आहे. भले तुमच्या चेहऱ्याकडे पाव नाही वाटून राहिलं, कारण तुम्ही स्टँडवर आहात. आम्ही पडलो स्टँडवरची. बंजारा समाजाचा पंकज पाल महाराज का बोलू शकते, कारण त्याच्या पाठीमाग ज्योतिष्याचार्य नाही, बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना होती. आता जागतिक लेवलची ज्योतिष्य परिचय झाली दुबईत. सर्व मोठमोठे लोक दुबईत होते आणि दुसऱ्या दिवशी हमला झाला. मग त्या ज्योतिषाने समजलं नाही का उद्यापासून हमला युद्ध चालू होणार आहे. चूतियों के बाजार में पत्थर का व्यापार चलाते, म्हणून घर घर संविधान. अरे विद्यापीठाच्या बाहेर
असणारा विद्यापीठाच्या बाहेर पानटपरी चालवणाऱ्याची पोरगी त्याच विद्यापीठाची कुलगुरू होऊ शकते. हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. आवाज द्या छत्रपती शिवाजी महाराज की. चालला का रे? चालला का रे? तुम तो चले आज आम्हाला गरज काय? अरे मांग तेरे नाम पिक्चर निघालं तर काही पोरांनी एवढे केस वाढवले. कोण्याही गावात जा तुम्ही तेरे नाम भांग हित केस बाप मेरा वावरात पिंकर बदलू. ते कट बंद पडलं. मग दुसरं कट निघालं गजनी. डायरेक्ट भंडारा ते गोंदिया साकोली ते नागपूर मध्ये दोन थोडा प्लेटचा पत्ता उरला तर बाबू चंद्रपूर जिंदाबाद वापस काढले. ते कट बंद पडलं. मग तिसरं कट निघालं वन साईड. पुरी भात पेरली इकडून इकडून तूर उभी केली अशी. ते कट बंद पडलं. मग चौथं कट निघालं अखिल भारतीय भिकार चोट पार्टी. त्या कटाचं नाव आहे बाबू झोपडा कट. हे केस वरी केले आणि बाकीचे खाली केले. अरे केस वाढून गावात शहरात रिकामचोट फिरल्यापेक्षा बुद्धी वाढून बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा प्रचारक बनणारा एखादा तरी कांशीराम वामनदादा कर्डक तुमच्यातून निर्माण झालं पाहिजे बाबू. की पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. काळानं केला काळ जातीचं विनय नाळ, काळानं केला काळ जातीचं विनय नाळ. पाण्याच्या घोटासाठी तळमळतंय माझं बाळ, पाण्याच्या घोटासाठी तळमळतंय माझं बाळ. माझ्या मला पाणी नंतर डोळे पाणी वाढ, पाणी वाढ माय, पाणी वाढ. आम्हाला गरज आहे तुकडोजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची. आज आम्हाला गरज आहे बाबा संत तुकाराम महाराजांच्या विचाराची. आम्हा तुम्हा पोराचे डोकं भडकवण्याचा कार्यक्रम चालू आहे. याच्यासाठी बाबू आज हे जे कार्यक्रम ठेवण्यात आला महाराष्ट्र गव्हर्नमेंट सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग. अरे आज जेवढ्या महाभारतात भांडणं नाही लागल्या तेवढ्या जातीत भांडणं लागून राहील. आम्हाला युद्धाची गरज नाही आहे. भगवान गौतम बुद्धांच्या विचाराची गरज आहे बाबू. बाईला हिरवा मोठा भारा, बाईला हिरवा भारा, भगवाचा मोठा भारा. धरणाचा लाकूड लाटा, धरणाचा लाकूड लाटा. मी आणून घेईल सारा, मी आणून घेईल. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. अरे आज आम्ही पाहून राहिलो भाऊ. आले का भाऊ? या एक मिनिट. ओ दादा या एक मिनिट. पुस्तक घेऊन जा. या लवकर ये, अर्जंट ये ना. तू अरे ये ना. ढिली आवल्यात ये ना पटकन. एवढं ढिला असल्यावर पोरगी कशी पटन बे? हे आला तू आता बस. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं मोठा झाला आणि समाजाला विसरला. लाज नाही वाटत? बाल्या बाली दाबा जायची खोली त्याच्यातच मरत. ते येऊ आपण दुसऱ्या टॉपिकवर. धन्यवाद बाळा. एखादा आहे का आमच्या नशिबात बिना करंटचा मैप मंगा होता ना? थांब बाळा, हुशार आहे तू. त्या कपड्याला तेवढं असं वाटून राहिलं की पिवर कोरडो आहेत. काय नाव तुझं? इकडे ये, इकडे ये. असं मी काही पाकिस्तानातला महाराज नाही. काय नाव तुझं? फक्त नाव सांग. हर्षित बनसोड. बनसोड कंपनी चांगली आहे बनसोडची. तारक मेहता का उलटा
चष्मा चष्मा बरोबर आहे. 300 रुपयाचं संविधान आहे. पाहिजो इज्जत ठेवजो. तारक मेहता का उलटा चष्मा ते जेठालाल कोणावर लाईन मारते. बघितला पुऱ्या भंडाराचे लपडे मालूम आहे. शाळेतलं काही मालूम नाही, पण हुशार आहे बाबा. तो आबाजी कोणावर लाईन मारते. तो आबाजी कोणावर लाईन मारते. आजी हा. आज कशा निमित्त कार्यक्रम ठेवला. हर घर संविधान कशा निमित्त पण हर घर संविधान तर आहेच. 814 करायचे. किती वर्ष झाले ते काही नव्यानं जमलं झुकेंगा नाही खाला असं आहे. पूर्ण अभ्यास आहे लेख राहिले. म्हणून बाबू घर घर संविधान की घर घर में आबादी दे. संविधान कहलाएंगे घर घर में आबादी देकर संविधान कहलाएंगे. सच्चे सेवक बनेंगे जब हम आजादी को पाएंगे. आजादी को स्वराज कहलाएंगे घर घर में आबादी देकर. बाबासाहेब आंबेडकर आणि तुकडोजी महाराजांनी एकही महामानवावर भगवान शब्द नाही वापरला लिखाण करताना. पण ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर लिखाण केलं तर या तुकडोजी महाराज महापुरुषांनी बाबासाहेब आंबेडकराले भगवान शब्द लावला. बाबू हे आमचं तुमच्यासाठी भाग्य आहे. आज बाबू मी बंजारा समाजाचा ते एक गाणं आहे ना शिकले शिकले सवरले शिकले सवरले समाजा विसरले मान. शिकले सवरले समाजा विसरले मान. गुंग झाले आणि हे गाणं त्या बंजारी समाजात बसवलं. शिकगे सवरगे समाजे न भुलगे रे. शिकले सवरले समाजे न भुलगे रे. ताळो एक रत्न एक ताडी माई. गुंग वेगे तुम्हाला समजणार नाही, पण ज्या तांड्यात चाललो ना त्या तांड्यात संविधानाचा विचार करणं चालू आहे. बाबू टाळ्या वाजवा. अंधश्रद्धेच्या विरोधात बाबू अनाडी युगात विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी, गाडगे बाबांनी, संत तुकाराम महाराज, कबीर महाराजांनी विज्ञानाची भाषा बोलले. आणि आज विज्ञान युगात अंधश्रद्धेची भाषा बोलणारे टीव्हीवर महाराज आहे. एक महाराज लटकला ना आता अटकली खुटी तर जाशील कुटी. चालू आहे ते ज्योतिषाचार्याचं. नाशिकच्या आपलं आपण काही मुर्दाड गोष्टी सांगत नसतो बा. नाही तरी घेतली तरी चालीन. गेल्या 60-70 वर्षापासून आपल्या चळवळीले विखलं नाही, आपल्या धारीले पोतड केली नाही. त्याचं नाव आहे सत्यपाल महाराज. टाळ्यावर 50 जातीचे 50 प्रबोधनकार तयार केले. आम्हाला मटेरियल कुठून भेटते. ज्ञानेश्वर दादाच्या लेखणीतून. का मला जगाच्या पाठीवर आज विद्यापीठातले साहेब बसेल आहे असं एखादं उदाहरण दाखवा. शाळेत पोरग न जाता पिंडीवर पाणी टाकून पोरग पास होते. अरे 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 अरे. आणि त्याच्यात सुशिक्षित लोक चालले गडवा भरजल. मलाही कीर्तन आहे आता शिवमा पुराणातली. मग तिथं काय त्याची वरवर करणार आहो का. आपला आहे बाबू बाबासाहेब आंबेडकर. कारण इज्जत मिळाली आम्हा. भीमा तुझ्या जगलो तुझ्या. आम्ही या महापुरुषांना बघितलं नाही, पण याचा विचार सांगतो भाऊ. अरे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री गेला अजितदादा. चांगला आंबेडकरांच्या विचाराचा माणूस होता. जास्त नाही आपल्याला 10च्या वरी जाऊच द्यायचं नाही. कारण पोलीसवाली मंडळी येऊन बसली. बाबू वाटल्यास तमाशा रात्रभर चालते, पण परिवर्तन जास्त नको. आज आम्ही पाहून राहिलो. अरे सर्व देशात बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल जयंती साजरी होते. डीजेच्या तालावर नाचून साजरी केल्यापेक्षा
त्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं कायद्याचं चिंतन करणारी तरुण मंडळीची आज गरज आहे बाबा गावागावात. आम्ही का बोलून राहिलो कारण आम्हाला मालूम आहे अरे या देशाचे उपमुख्यमंत्री अचानक विमान क्रॉसनं गेले. या कार्यक्रमातून श्रद्धांजली अर्पण करू व्हावं. अचानक गेले, आता गेले की कमावले हे अजून पत्ता नाही. एक माणूस आयुष्याला लाट मारली बाबासाहेब आंबेडकरांनी पैशाले ब्रेड खाऊन जीवन जगलं तुम्ही समाजासाठी. आणि एक माणूस विमान क्रॉसनं जाते त्याची राख थंडी होऊ देत नाही तर तिसऱ्या दिवशी पत्नी शपथविधी घेते. म्हणून इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे आणि होऊन देशा जगलो तुझ्यामुळे रे इज्जत मिळाली शिक्कर चला गया तो कोई चिल्ला कर चला गया. कोई शिक्कर चला गया तो कोई चिल्ला कर चला गया. ये महापुरुष ऐसे थे यारो इन्होंने भारत का संविधान तकदीर लिखकर चला गया. बाबू त्याचं नाव आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर. सहारा दिला गरिबांच्या लेकराला तुझा पोरगा डोक्यात झाला तुझा पोरगा डोक्यात झाला भीमा सत मिळाली भीमा आज गरज आहे या कार्यक्रमात लोक जरी गर्दी आहे पण गर्दीवाली मंडळी आहे. नाहीतर काय करता हो गर्दी जमा करून. म्हणून बाबा संविधान काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो की बाबो आज पाण्याचा सत्याग्रह. 25 डिसेंबरला मनुस्मृती तू झाली वाघिणीचे दोन प्यालो प्यालो वाघिणीचे दोन प्यालो भीमामुळे रद्द मिळाली भीमा अरे आपल्या विषयात येऊ कारण वेळ कमी आहे. समय को मत गमाओ जितनी समय मोल होता है. जास्त लंब्यात नको जो कारण आपण हो काही आधी काय नाही चालू देऊ ना. हो मला वाटते साहेब जय हिंद सर झुकलो तुमच्या पायावर. कोरोनातले आमचे देवा बाबा तुम्ही टाळ्या वाजवा. पाहिजा टाळी वाजवसाल. काही काही लोक टाळ्या वाजवून राहिले काही काही ज्याला मराचा अटॅक मरण. तुम्ही पहा ना खेड्यातल्या बाया ते केवायसी करासाठी लाडकी बहीण अशी शिंगपोळाची पिशवी घेते त्याला म्हणते पर्स अशी लटकवते नाही. चांगला आहे. नवीन GR निघाला एक महिलांना एसटी फुकट बंद पडलेले मंदिर जागृत केले. बाईनं 70 वर्षाच्या मुलीले रेल्वे फुकट आहे आता. 80 वर्षाच्या मुलीले विमान फुकट. म्हणजे खाली मरून नका वरीच मरा तुम्ही. हो ज्याले दात नाही त्याले मटण फुकट आहे. नवीन GR निघाला. ज्याच्या डोक्यावर केस नाही त्याला आरसा गंगा फुकट. ज्याने पोरगी नाही देऊन राहिले त्याला लोनवर लग्न फुकट आहे. म्हणून बाबू आम्हाला संविधानाची का गरज आहे की ना पोथी ना पोथी ना पोथी ना शोभाबाई आज भारताला संविधान ना पोथी ना पोरांना शोभा पाहिजे. ना पोथी ना पोरांना पाहिजे. संविधान पाहिजे. आज भारताला आणि या खंडेरीतून बाबू आम्ही कोणत्याही कार्यक्रमात मॅच्युअर होतो.
लक्षद्वीप म्हणजे एकनाथ भाऊची. हे आहे बाबू मशाल, थंडी झाली बापानं कमावून द्या तुम्हाला दात घालत नाही. हे आहे मनशे दिलशे प्रेमशे, हे बरं आहे बुवा. बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन, ह्याचा तर विषय नाही. हे मायावती हाथी मेरे साथी, राम राम सब कुछ कहे, एक बार कांशीराम होए तो उत्तर प्रदेश की मायावती होय बाबू. हे आहे आम आदमी पार्टी. जेलात गेले, वापस आल्यावर समजलं आपण निर्दोष आहोत म्हणून. हे आहे शरद पवार साहेब, जुनं ते सोनं आहे. हे आहे बाबू येळको ओबीसी, येळको जेळको. राजयोगिनी लखला जीवन बोल भलं केलं हो भलं आईना भलं. शॉर्टकट मध्ये हे आहे बाबू APJ अब्दुल कलाम साहेब, टाळ्या वाजवा, असा माणूस पुन्हा होणार नाही. असे अनेक कलर आहे. हे आहे बच्चू कडू, सातबाराचा पत्ता नाही म्हणून पण कर्जमाफी झाली. आवाज पा, एक खंजरी बाजून पाहिली त्याच्यातूनही आवाज होते. रेल्वेचाही आवाज ओके नाही. चला आता रेल्वे बघू. आता स्टेशन आलं भंडारा उतराव. ज्यानं चांगले काम केले पहिल्या नंबरच्या डब्यात, ज्यानं धम्म परिषदेचा पैसा दाबला संडासच्या डब्यात, ज्यानं लोकांनी चिवत्या बनवलं सडून मेला. म्हणून बाबू जिंदगी अशी जगा, याच्यात कोणताही आवाज निघते. माई आई म्हणे नेहमी म्हणत, माय बाबा म्हणत, सर्व महाराज टीव्हीवर दिसते म्हणे, तू कवा दिसत म्हणे. मी आज त्याला लिंक पाठवली आवाज इंडियाची. आणि बुड्याने म्हटलं ओके. मा बुड्यानं कधी रेल्वे पाहिली नव्हती, मी विमानात बसवलं त्याला. म्हणजे का रे विमान कसं असते. मी चाललो मग गेलो. ते शिक्षण मंत्री आहेत ना शंभूर, आपले ते भुसे साहेब, त्यालाच पॅक केलं बाहेरून. आमचा रूम त्याच्या बाजूलाच होतं. म्हणजे काय काय बरं त्याच्यात ते विमानातल्या माय मावल्या आल्या, कोणाला चहा लागते काय. मै बुडी त्याच्या जवळ होती, यानं बटन दाबलं, ते बाई आली. बुडा म्हणे बाई काय म्हणते. मला ते बाई म्हणून राहिली, मा बुडीला विमानाच्या खाली लोटून दे, मी तुझ्यासोबत निंदाली येतो. म्हणजे बरंच बरं काही आहे. कारण खेड्यातले पडतो ना, पण आम्ही पागल नाही. माझं MSW झालेला आहे. माझ्याकडे कपडा बँक आहे, पुस्तक बँक आहे, माझ्याकडं सेकंड हँड सायकल बँक आहे, ब्लड बँक आहे. दररोज 500 लोक जेवतात सरकारी दवाखान्यात, तेही पेशंट सोबत आलेले. मला मालूम आहे देव मंदिरात नाही पाहिला. तुकडोजी महाराजाचा देव होता बाबू, गाडगे बाबाचा देव होता. गोपाला गोपाला बाबासाहेब आंबेडकर एका अनाडी संताच्या कीर्तनात जाऊन बसत बाबू, की गाडगे बाबाच्या कीर्तनी, गाडगे बाबाच्या कीर्तनी बाबासाहेबांनी बसावं. मला मालूम आहे. मला परवा दिवशी एक फोन आला म्हणे, महाराज महिन्यात म्हणे 12वीच्या परीक्षेला गेली म्हणे, अजून आलीच नाही म्हणे. मला गेली कधी, 15 दिवस झाले म्हणे. मला पेपर 12वीचा संपला, 15 दिवसापासून पेपर. म्हटलं मला कॉलेज झालं, पण मी कधी पाहिलं नाही. 3 तासाचा पेपर असते भाऊ, हे 15 दिवसाचा पेपर. त्याला फोन लावून पहा. महाराज फोन लावून पाहिलं म्हणे, पण मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणे. मा विचार पडला, मला मोबाईलच कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे, तर तुझी नात काय कव्हरेज क्षेत्राच्या आत्मी आहे काय, तेही कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणे. महाराज कधी येईल, डिप्लोमाच घेऊन येते विद्यापीठातून. आता आम्ही कसं
समजा म्हणे पोरगी पास झाली की नापास झाली मला हातात लेकरू दिसलं म्हणून बाबा आम्हाला गरज आहे हे पाय बरं तू ये रे बाळा 1 मिनिट एक पुस्तक घेऊन जा ये ना पटकन नाही एकच सण तू वापस होय त्याला बोलावलं मी ये पटकन चल ना बाई ढिल्ली आवल्यात मगही बोलावलं तुले आताही बोलावलं शिकणं जरासं काहीतरी 4थीतले पोरं नशा करून राहिले ते व्हाईटनरची एवढी बेकार परिस्थिती आलेली आहे आता सर्वात जास्त मारा शिक्षणावर करून राहिले फक्त नाव सांग मंथन चांगलं आहे बाबा मंथन मी महाभारतातला शब्द ऐकला आता समुद्र मंथन चांगला आहे जानता राजा आहे तू मंथन भाऊ एका डोळ्याने एक दिसते किती दिसते एका डोळ्याने एक दोन्ही डोळ्यानं दोन तुमचं भंडाऱ्याचं शिक्षणच चांगलं आहे मिसाईल म्हणजे चंद्रयान फिकं पाळलं यानं जगातला पहिला प्रयोग आहे एका डोळ्यानं किती दिसते इकडं मंथन एका डोळ्यानं किती दिसते दोन्ही डोळ्यानं दोन किती दिसते दोन तू मोठं झाल्यावर काय बनायचं आहे डॉक्टर चोर वकील सभापती PSI मिलिटरी मॅन काय बनायचं आहे तुला बाळा बोल ग्रामगीता दे तू बोल ना बिझनेस समजा तू बिझनेसमॅन झाला मोठी गाडी घेतली 50 लाखाची पोरगी पाहायला गेला तुला एका डोळ्यानं किती दिसन एक आणि दोन्ही डोळ्यानं दोन चांगलं आहे शिक्षण तुला शिकवणारी मॅडम आहे की सर आहे माहिपात बोलणं सर काय नाव त्या सराचं सेलोकर शेलोकर चांगलं शिक्षण आहे शिक्षकाचं जगातला पहिला प्रयोग आहे हा साहेब हे केस तुमच्याकडे आली नशील पोलीस स्टेशनमध्ये हे जागतिक लेवलची केस आहे समजा मग तू कोण्या कोणीसोबत लग्न करशील पहिली सोबत की दोन्ही सोबत इकडे पाहिजे ना बाळा रडू नको बाळा तू कोणासोबत लग्न करशील मग पहिली सोबत की दोन्ही सोबत बोल ना इकडे बघ ना पुस्तक देतो बोल बेटा टाइमपास आणि दुसरी काय करतं दुसरी काय करतं पहिलीने तू लग्न करतो दुसरी पोरगी काय करतं मग समोर ये ना थोडा समोर ये ना दुसरी पोरगी काय करतं भावाला आणतं मायपात बोलणं मग काय करतं भावाला आणतं म्हणजे तुझंही बजेट बसवतं आणि भावाचंही बजेट बसवतो एकाच तिकीटमध्ये 2 पिक्चर पाहतात तुम्ही नाही ज्याचं लग्न होईल नाही त्यानं काय करावं कुंभमेळ्यात जाव गांजा पियाव बम बम बोलले मी किती मग एक डोळा मारबर मध्ये ते पाय त्याची प्रॅक्टिस आहे तुला आबाजीपासून मग एका डोळ्यात मी किती दिसतो मग दोन्ही डोळ्यात किती दिसतो एकच 2 दिसतो काय मग कसा म्हणतं बे 2 दिसते म्हणून तुझी गलती नाही बाळा हे शिक्षणच प्रणाली तशी आहे बाबू आता तुमच्या लक्षात आलं हे सातबाराच्या वारसदार जर असा बोलत असेल येशी समाजाचा तर बाकीच्या समाजाच्या पोरानं काय करावं म्हणून पोरासाठी जास्त पैसा जमा करू नका संततीसाठी संपत्ती जमा करू नका तर संतती टिकवणारी संतती निर्माण करा ते म्हणजे लहान लहान लेकरं टाळ्या वाजवा याले धम्म परीक्षणामध्ये शिबिरात पाठवा नाही तर काही खरं नाही अरे गाडगे बाबानं तुकाराम महाराजांनी तेच केलं आम्हाला धनासाठी अनेक लोकांचे प्राण गेले बाबासाहेब आंबेडकरांचे 4 पोरं मरण पावले ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं राजरत्न पोरग मरण पावला ही बातमी रमैना कळाली रमै गौऱ्या वेचत होती धावत आली राजरत्नाकडे बघितलं शांतपणे प्राण सुटलेला राजरत्न जमिनीवर पडला होता रमैना बाबासाहेब आंबेडकरांकडे धाव घेतली बाबासाहेब तुम्ही माझ्या मुलाचे खुनिया बाबासाहेब तुम्ही माझ्या राजरत्नाचा खून केला बाबासाहेब अरे तुमच्या समोर माझ्या राजरत्नाने पाय करून प्राण सोडला तरी तुम्ही तुमचं लिखाण बंद नाही केलं काय गुन्हा केला बाबासाहेब माझ्या मुलाने सांगा
बाबासाहेब आंबेडकरांनी पेन खाली ठेवला, रमाईले हात जोडले. रामू तू बोल ग, तू बोलण्याची अधिकारी आहे रामू. मला माहित आहे रामू, माझा राजरत्न, तू जेवढा प्रेम करत होती ना तेवढा प्रेम माझ्यावर त्या राजरत्नावर होता रामू. अगं मी माझ्या स्वतःचं मुलाचं बलिदान देऊ शकतो रामू, पण माझ्या बहुजनाचं मुलाचं बलिदान नाही देऊ शकत ग. ते माझ्या हातात आहे ग. मी त्यांना उद्या रोडवर मरताना नाही बघू शकत. दोघही जण रामू आणि बाबासाहेब राजरत्नाजवळ गेले. गुलाबासारखा खेळणारा राजरत्न तापीनं शांतपणे जमिनीवर पडलेला होता. रमाईचा आक्रोश होता, बाबासाहेब सांगा तुम्ही आता यांना जिवंत करून द्या. बाबासाहेब म्हणतात, रामू आवर ग स्वतःला. मला माहित आहे काहीचं प्रेम आपल्या मुलावर किती असते रामू. रमाई आक्रोश करत होती, बाबासाहेब माझी शेवटची इच्छा आहे, तुम्ही आता यांना जिवंत नाही करू शकत. एक काम करा, माझ्या राजरत्नाचा दफनविधी हा नवीन कपड्यात तरी करा. आता शेवटची इच्छा पूर्ण करा. बाबासाहेब म्हणतात, रामू अगं माझ्या राजरत्नाला दवाखान्यात नेण्यासाठी तुझ्या बाबासाहेब आंबेडकर जवळ 5 रुपये नाही निघाले. 5 रुपये निघाले असते रामू तर माझा राजरत्न मेला नसता ग. त्याला दवाखान्यात नेला असता मी. ज्याच्या दवाखान्यात नेण्यासाठी, ज्याचा इलाज करण्यासाठी तुझ्या बाबासाहेब आंबेडकर जवळ 5 रुपये नाही निघाले, त्याला मेल्या नवीन कपडा कुठून आणून हात जोडले बाबासाहेबांनी रमाई माऊलीला. त्या माऊलीला आवडलं स्वतःला. अंगावर 17 ठिगड्याचं लुगडं होतं, लुगड्याचं पदर फाडलं. स्वतःच्या मुलाने 5 वाजता दफनविधी केली आणि 6 वाजता लंडनले जाणारा, तयारी करणारा, या जगातला पहिला विद्वान ठरला. त्याचं नाव आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर बाबा. तुझीच कमाई आहे गरमाई, तुझीच कमाई आहे गभिमाई. कोणाचेच काही इथे कष्ट नाही. एक मागतो बाबू, माझ्या या प्रबोधनाच्या माध्यमातून आज माझा समाज जर बाबू विचाराकडे जात असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण करून काही फायदा नाही. लाभलेन जेथे लाभयास पाणी, लाभलेन जेथे लाभयास पाणी. ज्ञानाची धारा अशमाळ राणी, ज्ञानाची धारा अशमाळ राणी. तुझ्याच प्रतापे आणली सराई, तुझ्याच प्रतापे आणली सराई. कोणाचेच काही इथे कष्ट नाही. कोणाचेच काही इथे कष्ट नाही. तुझीच कमाई. महात्मा ज्योतिबा फुल्यांना आपली वीर खोली करायचं काम पडलं. अरे जेवढे आताचे कलाकार लोकांच्या गाण्यात दम नाही ना, तेवढ्या माझ्या वामनदादा कर्णकाच्या शब्दात क्रांती होती. बाबू टाळ्या वाजवा. कालचे निकामी, आताचे निकामी, कालचे निकामी, आताचे निकामी. म्हणून वाचा, आमचं प्रबोधन नुसतं मनोरंजन म्हणून ऐकू नका. पांडूचा आवाज पा, म्हणजे गौतमीताई पाटील, सॉरी आपल्या रानू मंडेला जायचं. एक गाणं म्हण बरं. प्यारावजी तुम्ही बस. दुसरं गाणं म्हण, लावणी म्हणे का या खंजीरीतून कोणतंही वाद्य वाजते. याचं बाबू ही कला आहे. चला याच्यातून आता गोंधळ वाजून पाहू आपण लावणीचं. कशी मी नांदायला हो, कशी मी नांदायला, नांदायला 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 हो, कशी मी नांदायला.
ओळख म्हणजे याच्यात वेगवेगळे आवाज, कारण माझ्यासारखे 50 पाल लोक आहे बाबू, सप्त खंजेरी वादक. आणि आज आणि आमचे निर्माते आहे सत्यपाल महाराज की ना भाला नवरची ना काही नभाला नवरची ना काही झारखंड मधला भीमला आज बाबू समाज महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष सहकार्य विभाग आज अनेक मंडळी जमलं. 2 पुस्तक दिले गाडगे बाबाचे. मले आज जो धम्मदान येणार आहे, माझ्या गावात 1 लाखाचा पुतळा उभा करून राहिलो मी बाबासाहेब आंबेडकराचा. जमलं माय काय नाव आहे दोघीचं बी? गीता माय कांबळे, दुसरी माय शुल्का भोवते. जमलं माय 150 दिले तुम्ही. साथियों, ET न्यूज़ नेटवर्क में आपका हार्दिक स्वागत. ET न्यूज़ चैनल और नेशनल साप्ताहिक न्यूज़पेपर हुकुमाच्या ताबेदारी के लिए सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक तथा अन्याय और जुल्म के खिलाफ न्यूज़ और एडवर्टाइजमेंट के लिए कृपया नीचे दिए गए नंबर पर कांटेक्ट करें. इस क्लिप को देखने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद.